मामी कामासाठी बाहेर गेली असताना माझा मामा रोज मला त्याच्या रूममध्ये झोपायला बोलवू लागला होता. काही दिवसांनी माझी नजर जेव्हा आरशावर गेली तेव्हा तर मला खूप मोठा धक्का बसला होता, कारण माझं सडपातळ शरीर चांगलंच भरदाळ झालं होतं. काही दिवसात माझं लग्न होणार होतं. माझ्या लग्नाच्या आदल्या दिवशी तर मामाने माझा जीवच काढला. त्याने पूर्ण रात्रभर सलग मी दीपा. माझ्या मामीने तिच्या वयाच्या 38व्या वर्षी दुसरं लग्न केलं होतं. मी तेव्हा फक्त 17 वर्षांची होते. निलेश काका अगोदर मामीला बऱ्याच वेळा घरी सोडायला आल्याचं मी पाहिलं होतं. आता तर ते माझा मामा झाले होते. मामीने त्यांच्याशी दुसरं लग्न केलं होतं. मामीचं ते दुसरं लग्न होतं. माझी मामी आणि मामा एकाच कंपनीत कामाला होते. तिथेच मामीची व त्यांची भेट झाली. मामीला या वयात प्रेम सुचलं होतं. मला तिचा हा निर्णय तर अजिबात आवडला नव्हता, पण तिच्याशिवाय मला दुसरं कोणी नव्हतं. मी कोणाकडेही जाऊ शकत नव्हते. मामीच्या लग्नानंतरही जवळपास 3 महिने निलेश काकांना मी मामा म्हणून स्वीकारलं नव्हतं, पण ते सतत माझ्याशी जवळीक साधण्याच्या मार्गावर असायचे. मी फार लाजाळू होते. मी जास्त कोणाशी बोलायचेही नाही. माझ्या काही छोट्या मोठ्या गोष्टी जरी मला हव्या असल्या तरी मी त्या मामीला आणायला सांगायचे. एके दिवशी मला काही कपडे घ्यायचे होते. मी मामीला माझ्यासोबत येण्यासाठी हट्ट करत होते, पण तिच्याकडे वेळ नव्हता. ती म्हणाली की तू तुझ्या मामाला सोबत घेऊन जा, ते तुला हवं ते घेऊन देतील. मामीला तर मला देण्यासाठी जराही वेळ नव्हता. मामाला मुलींचे पर्सनल कपडे आणण्यासाठी सोबत घेऊन जायला मला तर खूपच लाज वाटत होती. म्हणून मी नंतर मामीला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा खरेदीला जाण्याचं ठरवलं. पण संध्याकाळी मामा जेव्हा घरी आला तेव्हा येताच तो माझ्या रूममध्ये आला. त्याने माझ्या हातात मला जे कपडे हवे होते ते ठेवले. तो म्हणाला की मामीने मला सांगितलं होतं तुला काय हवंय ते. मला तर मामाच्या हातून ते घेताना फार लाज वाटत होती. मामीला ना काही गोष्टी समजतच नाहीत. मामाला या सगळ्या गोष्टी सांगायची काय गरज होती. हळूहळू मी मामासोबत फ्री होत चालले होते. आमच्यात आता मैत्री होऊ लागली होती. मला लहानपणापासूनच बीपीचा त्रास होता. रात्री झोपण्यापूर्वी मला बीपीची गोळी घेऊनच झोपावं लागायचं. मामी व मामा दोघेही माझी काळजी घ्यायचे. एके दिवशी मामी तिच्या कंपनीच्या कामानिमित्त बाहेर गावी गेली होती. तेव्हा मामा व मी आम्ही दोघेच घरी होतो. त्याच दरम्यान माझ्या गोळ्या संपल्या होत्या. मी मामांना त्या आणून द्यायला सांगितलं. मामा संध्याकाळी येताना गोळ्या घेऊन आले होते. त्याचसोबत ते माझ्या आवडीची चॉकलेट आईस्क्रीमही घेऊन आले होते. मामाने पण माझ्याच खोलीत बसून माझ्यासोबत आईस्क्रीम खाल्ली. काही वेळ आम्ही चेस खेळलो व नंतर मामाने त्याच्या हाताने मला गोळ्या दिल्या आणि मी झोपी गेली. मामाही त्याच्या खोलीत गेला होता. मामी घरी नव्हती तोपर्यंत मामा रोज रात्री झोपण्यापूर्वी माझ्या खोलीत थोडा वेळ गप्पा मारायला येत असायचा. पावसाळ्याचे दिवस असल्याने एकदा रात्री जोरात वीज कडाडली. त्यामुळे मी खूप जोरात दचकले होते. त्या भीतीनेच मी मामाला जाऊन घट्ट मिठी मारली. मामानेही मला घट्ट पकडलं होतं. काही वेळाने मी त्याच्या मिठीतून बाहेर आले. मी जेव्हा मामाकडे पाहिलं तर त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक होती. दुसऱ्या दिवशी सकाळीच मामी घरी आली. आज मामीची सुट्टी होती. ती आज घरीच होती. दुपारच्या वेळी मी जेव्हा कॉलेजमधून घरी आले तेव्हा मी माझ्याकडे असलेल्या दुसऱ्या चावीने दरवाजाचं कुलूप उघडून घरात आले. मामी दुपारची झोपली असेल म्हणून मी घराची बेल काही वाजवली नव्हती. मी घरात आले तेव्हा मला मामीच्या खोलीतून तिचा आवाज येऊ लागला. मी तिला भेटण्यासाठी तिथे गेले. मामीच्या खोलीबाहेरून मी तिच्या खोलीत जे पाहिलं ते मी कधीच बघायला नको होतं. मी चुकून मामा मामीला एकमेकांसोबत वेळ घालवत असताना पाहिलं होतं. त्यांच्या खोलीचा दरवाजा थोडा उघडाच होता. त्यांना एवढंही भान कसं राहिलं नव्हतं हाच प्रश्न मला पडला होता. मी तेव्हा माझ्या खोलीत निघून गेले. आज जाऊन मीही झोपी गेले. तासाभरानंतर मला जेव्हा जाग आली तेव्हा मी माझ्या रूममधून बाहेर आले. कॉलेजमधून आल्यापासून मला भयंकर भूक लागली होती. मी बाहेर हॉलमध्ये आले तेव्हा मी पाहिलं की मामा सोफ्यावर बसून टीव्ही बघत होते. मामी किचनमध्ये नाश्ता बनवत होती. मामीने मलाही नाश्ता आणून दिला. त्यावेळी त्या दोघांना नजर देऊन बोलतानाही मला लाज वाटत होती, कारण काही वेळापूर्वी मी जे काही बघितलं होतं त्यांच्याकडे बघून मला तेच दृश्य आठवत होतं. मी थोडी शांत झाले आणि ते सगळं काही विसरण्याचा प्रयत्न केला. बऱ्याच वेळा तर मामा माझ्यासमोर शर्टलेस फिरायचा. मी एवढीही लहान राहिले नव्हते. घरात एका तरुण मुलीसमोर कसं वावरायला हवं हेही त्याला कळत नसेल का? मी तर त्याच्याकडे होईल तेवढं दुर्लक्ष करायचे. बघता बघता 1 वर्ष उलटलं. मी आता 18 वर्षांची झाले होते. आता तर मी अजून जास्त सुंदर आणि भरदाळ झाली होते. मामीची दुसऱ्या शहरात बदली झाली होती. मामाची नोकरी व माझं कॉलेज त्याच शहरात होतं. मामी आता तिच्या नोकरीच्या ठिकाणी राहू लागली होती. दर 15 दिवसांनी ती आम्हाला भेटायला घरी यायची. काही दिवस आमच्यासोबत राहून ती पुन्हा तिच्या नोकरीच्या ठिकाणी जायची. मी मामासोबत एकटीच राहत होते. मागच्या 1 वर्षात मला त्याची सवय झाली होती. आता मला तो कोणी नवीन व्यक्ती असल्यासारखं वाटायचा नाही.
रोज रात्री मामा त्याच्या हाताने मला माझ्या गोळ्या द्यायचा. त्याचसोबत ग्लासभर दूधही तो मला प्यायला देत असत. कधी कधी तर ते माझ्या डोक्याची तेल मालिश करून द्यायचे. मामीसारखी ते माझी काळजी घ्यायचे. बघता बघता माझ्या शरीरात वेगळेच बदल होऊ लागले होते. कधी कधी तर सकाळी उठल्यावर माझं पोट खूपच दुखू लागलं होतं. आता मामी तर घरात नव्हती, म्हणून मी मामाला याबद्दल कल्पना दिली. तेव्हा त्याने मला समजावलं की तू आता मोठी होतेस, तुझ्या शरीरात नवीन हार्मोन्स तयार होत आहेत, म्हणून अधूनमधून तुझ्या पोटात दुखत असेल, काळजी करण्याचं कारण नाही आहे. त्याने समजावल्यावर मी बळच पुढे काही विचार करत बसले नाही. जेव्हाही माझं पोट दुखायचं तेव्हा मी तो त्रास सहन करत होते, कारण त्यावर दुसरा काही उपाय नव्हता. वयात येणं ही सुद्धा एक मोठी समस्या असते असं मला हळूहळू वाटू लागलं होतं, कारण माझं शरीरही मला आता वेगळं वाटू लागलं होतं. अचानकच मी शरीराने जास्तच वाढू लागले होते. एके दिवशी मी पुन्हा मामाला माझ्या शरीराच्या बदलाबद्दल प्रश्न केला. मी त्याला म्हणाले की माझ्यासोबतच्या मैत्रिणी तर अगदी सडपातळ आहेत, मला नक्कीच काहीतरी झालं आहे, आपल्याला आता डॉक्टरांकडे जायला हवं. तेव्हा मामाने मला जवळ बोलावलं आणि त्याच्या फोनमध्ये वेगवेगळ्या मुलींचे फोटो दाखवायला सुरुवात केली. त्या मुलीही शरीराने अगदी भरलेल्या होत्या. मामा म्हणाला, या मुलीही तुझ्याहून एखाद वर्ष लहान आहेत, पण तरीही त्यांचं शरीर फार वाढतं आहे. हे सगळे हार्मोन्सचे खेळ आहे, तू हे सगळं डोक्यातून काढून टाक. मामाचं बोलणं मी ऐकलं. पुढच्या काही दिवसांनी मामी घरी आली होती. मला पाहून ती म्हणाली की दीपा, तुझं शरीर असं अचानक एवढं कसं वाढलं? मामी मला घेऊन हॉस्पिटलला जाऊ लागली. मामाने मामीला मला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यास नकार दिला. तो म्हणाला की ही एवढी मोठी गोष्ट नाही आहे, उगाच तू तिला घाबरवू नकोस. मामी आणि मामामध्ये वादविवाद वाढताना दिसू लागले होते. मामी जेव्हाही घरी यायची तेव्हा बऱ्याच वेळा मामा त्याच्या खोलीत नसायचा, तो बाहेर सोफ्यावर झोपलेला असायचा. एकदा मामाच्या खोलीतील फॅन खराब झाला होता, तेव्हा तो माझ्या खोलीत झोपला होता. त्या दरम्यान माझ्या पोटात रोजच दुखू लागलं होतं. सकाळी झोपेतून उठलं की मला फार थकवा जाणवायचा. माझं शरीर मला अगदी जड जाणवू लागलं होतं. मामा अचानक कधीही माझ्या खोलीत यायचा. त्या दिवशीही खोलीचा दरवाजा न वाजवता तो माझ्या खोलीत आला. त्यावेळी मी नुकतीच बाथरूममधून बाहेर आले होते. मामाच्या मागे मामीही आली होती. मामाला असं माझ्या खोलीत शिरलेलं पाहून मामी त्याच्यावर चिडली. त्या दोघात वाद चालू झाले. मामा म्हणाला की दीपा माझी पोटची मुलगी नसली तरी मी तिला माझ्या मुलीप्रमाणे समजतो, मी तिच्यावर अशी नजर कधी टाकू शकत नाही. मामाला खोलीत आलेलं पाहून मी पुन्हा पळतच बाथरूममध्ये गेले होते, कारण मी तेव्हा फक्त टॉवेल गुंडाळून बाहेर आले होते. थोड्या वेळाने मी पूर्ण कपडे घालून बाहेर आले व त्या दोघांचा वाद शांत केला. मामा कशासाठी माझ्या खोलीत आला होता हे तर तो सांगायचं विसरला होता. यावेळी तर मामी जरा जास्त दिवसांची सुट्टी घेऊन घरी आली होती. एके दिवशी मी त्या दोघात रात्रीचे वाद होताना बघितले. तेव्हा मी त्यांच्या खोली बाहेर जाऊन त्यांचा कानोसा घेतला. मामी मामाला म्हणत होती की तुमचं माझ्यावर प्रेमच राहिलं नाहीये. तेव्हा मी दरवाजाच्या उघड्या फटीतून आत पाहिलं. तेव्हा मला दिसलं मामी मामाला मिठी मारत होती, पण मामा तिला सारखं त्याच्यापासून लांब करत होता. मामाच्या बोलण्यावरून मला लक्षात आलं होतं की तो माझ्या खोलीत असं अचानक आल्याने मामी त्याला रागात खूप काही बोलली होती. त्याचाच राग मामाला आला होता. मामी त्याची माफी मागत होती. मामा मला त्याच्या सख्या मुलीप्रमाणे जपायचा असं मला दिसत होतं, पण मामाच्या मनात माझ्याबद्दल अशा भावना निर्माण झाल्या होत्या ते मला ठाऊक नव्हतं. पुढे थोड्या दिवसात त्या दोघांमधील वाद शांत झाला. एके दिवशी मामीची मैत्रीण आमच्या घरी आली होती. तिचा मुलगा लग्नाच्या वयाचा होता. तोही काकीसोबत आमच्या घरी आला होता. मला बघताच काकीने मला त्यांची सून म्हणून पसंत केलं होतं, पण अजून तरी माझ्या मनात लग्न करण्याचा काही विचार नव्हता. मामीने सुद्धा काकीला नकार दिला, पण त्या मामीला म्हणाल्या की माझा मुलगा आता पुढच्या महिन्यात कॅनडाला जाणार आहे. त्याच्या आधी मला त्याचं लग्न करायचं आहे. त्याची बायकोही त्याच्यासोबत परदेशात जाईल. माझ्या मुलीशी लग्न करून तुझ्या भाचीचं नशीब उजळेल. असंही दीपा एवढी लहान नाही आहे, ती 18 वर्षांची आहे. तिची शरीरयष्टी पाहून तर ती 25 वर्षांपेक्षाही मोठी वाटते. काकीच्या बोलण्याने मामीचं मन पालटलं. ती माझं लग्न करण्यास तयार झाली. मामा एवढ्या लवकर माझं लग्न करण्यासाठी तयार नव्हता. मामी मला म्हणाली की तू आत्ताच फार मोठी दिसायला लागली आहेस. एकदा तुझं लग्न झालं की तुझं शरीर कितीही वाढलं तरी काही प्रॉब्लेम नाही. मामी माझ्या लग्नाविषयी अचानकच खूप विचार करू लागली होती. तिच्या आग्रहामुळे मी लग्नाला होकार दिला. घरात लग्नाच्या तयारी सुरू झाल्या. माझ्या लग्नाला 2 दिवस बाकी होते. अचानकच मला चक्कर येऊ लागल्या होत्या. कदाचित लग्नाच्या धावपळीत माझं स्वतःकडे दुर्लक्ष होत होतं. लग्नाच्या दिवशी मेकअप रूममध्ये मामा मला भेटायला आला होता. त्याने मला मिठी मारली व तो माझ्याकडे अगदी भरल्या डोळ्यांनी बघू लागला. मिठी मारून तो माझ्या पाठीवरून हात फिरवू लागला. मला त्याचा स्पर्श जरा वेगळाच जाणवत होता आणि मला ते काही आवडत नव्हतं.
मी त्याच्या मिठीतून स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करत होते, पण त्याने मला एकदम घट्ट पकडून ठेवलं होतं. काही वेळाने मामी तिथे आली. तिला पाहून मामाने माझी त्याच्या मिठीतून लगेच सुटका केली. मामी मात्र मामाकडे रागाने बघत होती. मामाने मला स्पर्श केलेला तिला अजिबात आवडत नव्हतं. लग्न करून मी माझ्या सासरी आले. त्या दिवशी माझी व तेजसची लग्नाची पहिली रात्र होती. मी माझ्या खोलीत बसले होते. तोच काही वेळाने तेजस आमच्या खोलीत आला. त्याला दुधाचा ग्लास देण्यासाठी मी बेडवरून उठले, तेव्हा अचानक मला गरगरायला लागलं. माझ्या हातातील दुधाचा ग्लास खाली पडला. तशी मीही चक्कर येऊन खाली पडले. मला शुद्ध आले तेव्हा मी हॉस्पिटलमध्ये होते. माझी मामी माझ्या बाजूला उभी होती. तिच्या डोळ्यात अश्रू होते. मी उठताच तिने माझ्या कानाखाली वाजवली. मामी म्हणाली की नालायक मुली, तू लग्नाआधी कोणाचं मूल पोटात घेऊन फिरतेस. मी गरोदर होते. हे जेव्हा मला समजलं तेव्हा तर मी चांगलीच घाबरले होते. मला तर दरदरून घाम फुटला होता. माझ्या पोटात कुणाचं बाळ होतं हे मलाही माहीत नव्हतं. मामीने मला दुसऱ्यांदा कानाखाली वाजवली तेव्हा तेजसमध्ये आला. त्याने मामीला तिथून बाहेर पाठवलं. रडून रडून मी त्याला सांगत होते की मी काहीच चुकीचं केलं नाहीये. माझ्या पोटातील मुलाचा बाप कोण आहे हे मलाही माहीत नाही. तेजसने माझं बोलणं ऐकलं व तोही तिथून निघून गेला. माझं म्हणणं कोणीच ऐकायला तयार नव्हतं. मामा मला आमच्या घरी घेऊन गेला. त्या दिवशी मी रात्रभर झोपले नव्हते. मामी तर माझ्याशी बोलायलाही तयार नव्हती. मामाच माझी काळजी घेत होता. मागच्या 2 दिवसांपासून तोच मला न विसरता माझी बीपीची गोळी देत होता. एवढंच नाही तर मला जेवणही तोच भरवत होता. त्याने तर माझ्यासाठी काही दिवसांची सुट्टीही घेतली होती. त्या दिवशी मामा किचनमध्ये माझ्यासाठी दूध घ्यायला गेला. त्याचा मोबाईल माझ्या बाजूलाच ठेवलेला होता. सहजच तेव्हा मी त्याचा फोन उघडला. त्याच्या मोबाईलमध्ये मी जे काही पाहिलं ते पाहून तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली. माझा गुन्हेगार मला सापडला होता. मामा माझ्या खोलीत दुधाचा ग्लास घेऊन आला होता. त्याचा चांगुलपणाचा देखावा आता समोर आला होता. मी त्याच्याकडून दूध तर अजिबात घेतलं नाही. मामीच्या खोलीत जाऊन मी तिला मामाच्या मोबाईलमधला तो व्हिडिओ दाखवला. तो पाहून मामीने मामाच्या 2 कानाखाली वाजवल्या. तिने सरळ पोलिसात त्याची तक्रार केली. पोलिसांची काठी पडली तेव्हा त्याने केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली. गेल्या काही महिन्यांपासून मला दुधात झोपेचं औषध देऊन तो माझ्यासोबत नको ते कृत्य करत होता. एवढंच नाही तर त्याने त्याचा व्हिडिओही शूट केला होता. माझा विश्वास मिळवून त्याने माझ्यासोबत विचित्र कृत्य केले होते. मामीने त्या माणसाशी लग्न केलं याचा तिला फार पश्चाताप होत होता. मामीने तेव्हा माझीही माफी मागितली. ती म्हणाली, मी त्या नालायक माणसावर विश्वास ठेवून तुला त्याच्याकडे एकटीला सोडायला नको होतं. मला माफ कर बाळा. नोकरीच्या नादात मी माझ्या तरुण भाचीकडे दुर्लक्ष करत राहिले. एका विश्वासघाती माणसावर मी विश्वास ठेवला. चूक आम्हा दोघींची होती. आम्ही ज्या व्यक्तीवर विश्वास ठेवला त्या नालायकाला चांगली शिक्षा सुनावण्यात आली होती. तेजस एक समजदार व्यक्ती होता. जेव्हा त्याला सगळं सत्य समजलं तेव्हा त्याने स्वतः येऊन माझं बायको म्हणून स्वीकार केला. पण माझ्यासोबत जे काही घडलं होतं तो माझ्या आयुष्यातील एक खूप मोठा न विसरणारा अपघात होता. मंडळी, विश्वास कोणावर ठेवायचा आणि कोणावर नाही हे ठरवणे खूप कठीण झाले आहे. बऱ्याच प्रकरणांमध्ये पाहिलं गेलंय की असे चुकीचे विचार ठेवणारे हे आपल्या जवळचेच व्यक्ती असतात. त्यामुळे काळजी घ्या आणि लोकांना ओळखायला शिका. मंडळी, कशी वाटली ही कथा? ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा. ऐकत रहा मनाचे बोल.